रेसिपीज बाय पल्लवी कौशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भजी किंवा पकोडा हा पूर्ण भारतभरामध्ये खाल्ला जातो, पण कांद्याची खेकडा भजी ही आपली मोनोपॉली आहे। खूप प्रकारच्या भजी आपल्याकडे केल्या जातात, जशी काही कांदा भजी, बटाटा भजी, केळ्याची भजी, गिलक्याची भजी, मिरचीची भजी एटसेट्रा एटसेट्रा। आणि ह्या सगळ्या टाईपच्या भज्यांची आपण कॉम्पिटिशन लावली तर मला असं वाटतं पहिला नंबर हा कायम खेकडा भजीच घेईल। खेकडा भजीचं जे कुरकुरीत टेक्स्चर आणि अप्रतिम चव ह्यामुळे ती खूप पॉप्युलर आहे। पुण्याच्या सिंहगडावरती कायम खेकडा भजी ही सर्व होते। त्याच्याबरोबर आणि अजून एक पदार्थ सर्व होतो ती म्हणजे कांद्याची चटणी, आणि हेच दोन पदार्थ आज आपण रेप्लिकेट करणार आहोत। सो लेट्स स्टार्ट द रेसिपी। आता सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की भजीसाठी लागणारा कांदा कसा चिरायचा। मी साधारणपणे हे मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहेत। सालं काढून घेतली आहे आणि बाजूचं पिवळं पण काढून घेतलेलं आहे। कधी कधी कांद्याला ना काजळी असते, तर जर काजळी असेल तर तुम्ही त्याचं वरचं साल काढून टाका, पण कांदा धुवू नका। धुतला तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहील, जे आपल्याला नको आहे। कांदे एकदम बारीक चिरायचे आहेत, उभे असे। जितकं तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढं चिरा। अशा पद्धतीने मी सगळा कांदा जो आहे तो असा बारीक बारीक उभा चिरून घेतला आहे। हे सगळे चिरलेले कांदे आपण एका बोलमध्ये काढून घेऊ। हे सगळे कांदे आपल्याला आता हाताने असे मोकळे मोकळे करायचे आहेत। थोडासा वेळ लागतो ह्याला, पण तेवढा वेळ जरूर द्या। मी कांदा चांगला सोडवून घेतला आहे। मॅक्झिमम कांदा आपल्याला ना असा सेमी सर्कल पाहिजे, आणि कितीही बारीक कांदा चिरला तरी कांद्यामध्ये ना असे मोठे मोठे काही काही पार्ट्स राहतात, ते आपल्याला आता काढून टाकायचे आहेत। या कांद्याचा आपण दुसऱ्या कुठल्याही जेवणामध्ये उपयोग करू शकतो। जेवढे जमेल तेवढे मोठे चंक्स मी इथे बाजूला काढून घेतला आहे। आपण हे चंक्स बाजूला का केले आहेत, तर त्याचं कारण एकच आहे की आपण बाकीचा जो कांदा चिरलेला आहे तो व्यवस्थित युनिफॉर्म आहे, एकसारखा आहे, आणि जर हे चंक्स जर मध्ये मध्ये आले तर ते जास्त पाणी रिलीज करतात आणि आपली जी भजी आहे ती तितकीशी कुरकुरीत लागत नाही। घालूया आता चवीनुसार मीठ। आपण हा कांदा मिठामध्ये छानपैकी चोळून घेऊ। व्यवस्थित चोळून घ्या। थोडा वेळ असं मिक्स केल्यावरती कांद्याला स्वतःचं असं पाणी सुटतं। आता 2 मिनिटं कांदा तसाच ठेवून द्या, पूर्णपणे पाणी सुटेपर्यंत। कांदा रेस्ट करून झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये मिक्स करूया ओवा आणि घालूया लाल मिरचीची पावडर। परत एकदा सगळं नीट मिक्स करून घेऊया। कांदा ह्या स्टेजला चांगलाच ओलसर झालेला आहे, आणि ज्या स्टेजला तुम्हाला वाटेल की कांदा बऱ्यापैकी ओलसर झाला आहे त्या स्टेजला आपण ॲड करणार आहोत डाळीचं पीठ, बेसन। बेसन एकदम हळूहळू घाला, एकदम घालू नका, ग्रॅज्युअली घाला। मिक्स करा, अंदाज घ्या आणि परत घाला। थोडंसं अजून ओलसर आहे, थोडंसं बेसन अजून लागेल। मिक्स करताना अशा पद्धतीने मिक्स करा। वरती घ्यायचं, उचलायचं, मिक्स करायचं हलक्या हाताने, परत सोडायचं। हे असं व्यवस्थित छान मिक्स झालं आहे। याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर तुम्हाला कांदा विजिबली दिसेल आणि त्याच्या बाजूने कोटिंग असं बेसनाचं दिसेल। ह्या स्टेजला आपल्याला हे आणायचं आहे। एका बाजूला मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आहे तळणीसाठी। हे जे बॅटर आहे ते बिलकुल असं मळून घ्यायचं नाही, हलक्या हाताने आपल्याला ते सगळं मिक्स करायचं आहे। शक्यतो प्रयत्न असा ठेवा की असं थोडं थोडं मोकळं मोकळं ठेवाल। तेल तापलं की त्याचं एक तेलाचं आपण मोहन टाकू यामध्ये। आता एकदम हलक्या हाताने आपल्याला भजी टाकायची आहे। जेवढा सरफेस एरिया जास्त ठेवता येईल, जेवढं चपटं आणि आडवं ठेवता येईल तेवढं ठेवा। गोल गोल करायला जाऊ नका। जेवढा भजीचा सरफेस एरिया जास्त किंवा ती भजी चपटी जास्त, ती तेवढी छान क्रिस्पी होईल। तुम्ही बघाल तर त्याला एक असं खेकड्यासारखं स्ट्रक्चर आलेलं आहे। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी खेकडा भजी रेडी आहे। मिरचीला स्लेट मारून घेतली आहे आणि तळून घेऊया मिरच्या देखील। चटणीसाठी आपण घेऊया बारीक चिरलेला कांदा एका बोलमध्ये। ॲड करतोय लाल तिखट,
तुमच्या हिशोबाने तुम्ही तिखट घ्या. ॲड करूया मीठ. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लास्टली घालूया थोडंसं गरम करून गार केलेलं तेल. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सिंहगड स्टाईल कांद्याची चटणी पण तयार आहे. आणि एन्जॉय. आज आपण बघितली खेकडा भजी आणि कांद्याची लाल चटणी. पावसाळा येतोच आहे, तर ह्या स्टाईलने ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला फीडबॅक पण नक्की द्या. माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.